श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य दरवाजाबद्दलची माहिती पाहणार आहोत। आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो कसा असावा, आपल्या मुख्य दरवाजामध्ये कोणत्या वस्तू या चुकूनही असू नयेत ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही, भरभराट होत नाही, त्याचे दोष आपल्याला लागत असतात। तसेच आपल्या घराचा जर मुख्य दरवाजा एका विशिष्ट पद्धतीने असेल तर माता लक्ष्मी जी आहे तर ते आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होत असते। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच आपण मुख्य दरवाजामध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात ज्यामुळे आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते मिळत जातील, याबद्दलची सुद्धा माहिती व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत। आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती येत असते। तसेच जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असेल, ज्याला आपण सकारात्मक ऊर्जा म्हणतो, किंवा जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, ती सुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच आतमध्ये येत असते आणि म्हणूनच हा मुख्य दरवाजा अत्यंत महत्त्वाचा असतो। मुख्य दरवाजा जो आहे तर तो आपण जेव्हा उघडतो तेव्हा सुद्धा काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात। तर बघा, जेव्हा आपण सकाळी उठतो आणि यानंतर मुख्य दरवाजा आपला उघडत असतो त्यावेळेला माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या दारामध्ये उभी असते। ज्याप्रमाणे तिन्ही सांजेची वेळ जी आहे म्हणजे संध्याकाळची 6:30 ते 7:30 ही जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते। तर सकाळी सुद्धा हीच जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते। त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या दरवाजामध्ये उभी असते। जेव्हा कधी आपण आपला मुख्य दरवाजा उघडतो तर तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे, मनातल्या मनात म्हणायचं आहे की हे लक्ष्मी माते, आमच्या घरामध्ये तुझे स्वागत आहे, तर तू आमच्या घरामध्ये प्रवेश कर। तर अशा प्रकारे आपल्याला सकाळी ही गोष्ट करायची आहे। यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो जर 2 भागामध्ये उघडणारा असेल, म्हणजे 2 दरवाजे असतील, तर हे दोन्ही दरवाजे तुम्हाला एकाच वेळेला उघडायचे आहेत। कारण जर तुम्ही एक दरवाजा अगोदर आणि एक दरवाजा नंतर असं उघडलं तर काय होतं, जेव्हा आपण एकच दार उघडतो तेव्हा वास्तूमधील देवतेचे अर्धे अंग जागृत केल्याचा दोष आपल्याला लागत असतो। त्यामुळे दोन्ही हाताने दोन्ही दरवाजे आपल्याला एकाच वेळेला उघडायचे आहेत। आणि जर एकच दरवाजा असेल, म्हणजे मुख्य दरवाजाला जर एकच दार असेल तर ते तुम्हाला उजव्या हाताने उघडायचे आहे। या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आता आपण हे पाहूया की आपल्या घराचा जो दरवाजा आहे तर त्यासमोर आपल्याला कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या असू नयेत। तर आपल्या मुख्य दरवाजासमोर जर काही गोष्टी असतील तर आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते। दरवाजासमोर कोणतेही झाड नसावे। बघा, झाड जे आहे तर ते आपण लावत असतो, आपल्या घराभोवती झाडे असतात, आपल्या घरासमोर सुद्धा झाडे असतात, परंतु बरोबर मुख्य दरवाजासमोर कोणतेही झाड नसावे। जर आपल्या मुख्य दरवाजासमोर झाड असेल तर आपल्या घरातील धनसंपत्ती निघून जाते, आपल्या मुलांना त्रास होतो, घरामध्ये जे काही आजारपण आहे तर यामध्ये वाढ होत असते, सतत कोणी ना कोणी आजारी पडत असते। त्यामुळे चुकूनही मुख्य दरवाजासमोर अगदी बरोबर झाड नसावे, तुम्ही बाजूला झाडे लावू शकता। यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बरोबर अगदी समोर कोणत्याही प्रकारचा चिखल किंवा गठार तर अशा गोष्टी नसाव्यात। अशा गोष्टी आपल्या घरातील चांगल्या गोष्टी हिरावून घेत असतात। यानंतर आहे ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाजासमोरच वाहते पाणी जे आहे तर ते नसावे। यामुळे विनाकारण वायफळ खर्च जो आहे तर तो वाढत असतो आणि यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही। यानंतर आहे ते म्हणजे आपल्या घराच्या अगदी मुख्य दरवाजासमोरच कोणत्याही रस्त्याचे टोक असू नये। म्हणजे एखादा रस्ता आहे आणि बरोबर आपल्या मुख्य दरवाजासमोरच तो संपतो असे असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही। यानंतर आहे ते म्हणजे मंदिर। मंदिर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते आणि मंदिरामध्ये सगळ्यात जास्त सकारात्मक ऊर्जा असते, परंतु बरोबर मुख्य दरवाजासमोर मंदिर जर असेल तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी पडते, घरातील सदस्यांना याचा प्रचंड त्रास होत असतो, वास्तुदोष निर्माण होत असतात। त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजासमोर कधीही मंदिर असू नये। यानंतर आहे ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावरती
झाडाची सावली जर पडत असेल, म्हणजे कोणत्याही झाडाची सावली आपल्या बरोबर मुख्य दरवाजावरती पडत असेल तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते. त्यामुळे कोणत्याही झाडाची सावली आपल्या मुख्य दरवाजावरती पडणार नाही असा आपला मुख्य दरवाजा असावा. यानंतर आहे ते म्हणजे आपल्या दरवाजासमोर खड्डा नसावा. अगदी मोठा खड्डा तुमच्या मुख्य दरवाजासमोर जर असेल तर इतर ज्या व्यक्ती आहेत तर त्या विनाकारण तुमच्याशी भांडत असतात, विनाकारण वाद घालत असतात. त्यामुळे मोठा खड्डासुद्धा मुख्य दरवाजासमोर अगदी नसावा. यानंतर आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस. जर तुमच्या मुख्य दरवाजासमोर पोस्ट ऑफिस असेल तर हे सुद्धा वास्तुदोष निर्माण करत असते. यानंतर आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर यासमोर तुम्हाला कोणत्या गोष्टी असता कामा नयेत तर त्या म्हणजे चपला. आपल्या ज्या चपला आहेत तर त्या नेहमी आपल्याला बाजूला काढायच्या आहेत. तुम्ही बाजूला या चपला काढू शकता, परंतु चुकूनही बरोबर मुख्य दरवाजासमोर या चपला कधीही काढू नका. जर तुमच्या मुख्य दरवाजासमोरच चपला काढत असाल तर घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी येते. सकाळी सुद्धा जेव्हा आपण उठतो तेव्हा मुख्य दरवाजासमोर चपलांचे जर आपल्याला दर्शन झाले तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही. या ज्या वस्तू आपण व्हिडिओमध्ये पाहिल्या, ज्या गोष्टी पाहिल्या की ज्या मुख्य दरवाजासमोर नसाव्यात तर या किती अंतरापर्यंत नसाव्यात तर आपल्या घराची जी उंची आहे तर त्याच्या दुप्पट जे अंतर आहे तर त्या अंतरापर्यंत या वस्तू नसाव्यात. त्या अंतराच्या पुढे या वस्तू असतील तर त्याचा कोणताही दोष निर्माण होत नाही. आपल्या घराचा दरवाजा कसा असावा ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येईल तर बघा, घराच्या आपल्या दरवाजाची जी उंची आहे तर ती दरवाजाच्या रुंदीच्या दुप्पट असावी. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांपेक्षा मोठा आणि भव्य असावा. इतर दरवाजे जे आहेत तर त्यापेक्षा आकाराने मोठा हा मुख्य दरवाजा असावा. यामुळे आपल्या घरामध्ये श्रीमंती येते, माता लक्ष्मी येत असते. तसेच मुख्य दरवाजा जो आहे तर तो जर इतर दरवाजांपेक्षा लहान असेल तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. त्यामुळे मुख्य दरवाजा इतर दरवाजांपेक्षा मोठा असावा. मुख्य दरवाजा हा आयताकृती असावा. तसेच तो उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेलाच असावा. घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर अशा घरामध्ये भरपूर पैसा येतो, त्या घराची भरभराट होत असते. पूर्वेला असेल तरीसुद्धा चौफेर विकास होतो, म्हणजे चारही बाजूंनी घरामध्ये पैसा येतो. पश्चिमेला असेल तर मात्र पैशासंबंधी सतत इम्बॅलन्स राहतो, म्हणजे कधी पैसा येतो तर कधी आलेला पैसा टिकत नाही. आणि दक्षिणेला दरवाजा असणे हे अशुभ मानले गेलेले आहे. जर नैऋत्य दिशेला हा दरवाजा असेल तर घरामध्ये कटकटी ज्या आहेत तर त्यामध्ये वाढ होत असते. दरवाजा उघडताना जर करकर आवाज येत असेल तर अशा घरामध्ये सुद्धा कटकट, किरकिर, कलह तर या गोष्टी संपत नाहीत. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यासमोर अजून 2 दरवाजे म्हणजे एका रेषेत समोरासमोर 3 दरवाजे कधीही नसावेत. यामुळे सुद्धा विनाकारण खर्च जे आहेत तर ते वाढत असतात. घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो नेहमी आतील बाजूस उघडणारा असावा, ज्यामुळे बाहेरील लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येईल. मुख्य दरवाजाच्या बाबतीत आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत. म्हणजे काय तर आपला मुख्य दरवाजा नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे, कारण माता लक्ष्मी या ठिकाणावरूनच घरामध्ये येत असते आणि माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तर त्याला तुम्हाला 15 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा हळदीचं लेपन करायचं आहे, ज्यामुळे नकारात्मकता नष्ट होत असते. तसेच तुमच्या मुख्य दरवाजावरती बरोबर मध्यभागी तुम्ही मेटलचं स्वस्तिक चिन्ह लावू शकता किंवा हळदी कुंकवाच्या साह्याने म्हणजे हळद किंवा कुंकू ओले करून त्या साह्याने स्वस्तिक चिन्ह काढू शकता. यामुळे सुद्धा बऱ्यापैकी जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते.